मी एका मंदिरात पुजारी होतो. आत्ताच देवाची आरती करून मी मोकळा झालो होतो की एक 19 वर्षाचा मुलगा आणि 30 वर्षाची बाई माझ्याकडे आली आणि मला म्हणू लागली की आमचं लग्न लावून द्या. मला खूप आश्चर्य वाटलं, म्हणून मी लग्न लावून द्यायला नकार दिला. मग त्या मुलाने मला 1 लाख रुपये दिले. पैशाच्या लोभात येऊन मी त्या दोघांचं लग्न लावून दिलं. परंतु काही दिवसांनी ती बाई मला स्मशानभूमीत अशा अवस्थेत भेटली की मी दंग राहिलो. कारण ती बाई पूर्णपणे मी एका मंदिराचा पुजारी होतो. माझं नाव रामदास आहे. सगळे मला राम पुजारी म्हणूनच ओळखतात. एक दिवस जेव्हा मी सकाळची आरती करून मोकळा झालो आणि बसलो होतो की माझ्याकडे एक मुलगा, ज्याचं वय साधारण 18 ते 19 असेल, तो एका 30 वर्षाच्या आसपास वय असलेल्या बाईला घेऊन मंदिरात आला. त्यावेळेस त्या बाईने अंगावर शॉल पांघरून घेतली होती, पण चेहरा मात्र उघडा होता. जेव्हा सगळे लोक देवाची आरती करून घरी गेले तेव्हा तो मुलगा माझ्याजवळ आला आणि मला नमस्कार करून माझ्याजवळ बसला. मी त्याला इथे येण्याचं कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला, पुजारी काका, तुम्ही माझं लग्न या महिलेसोबत लावून द्या. त्या मुलाचं बोलणं ऐकून मला खूप विचित्र वाटलं, कारण ती बाई तर त्या मुलापेक्षा वयाने खूपच मोठी होती, कदाचित त्याच्या आईच्या वयाची, पण दिसायला खूप सुंदर होती. मी त्या मुलाला विचारलं, तुम्ही कुठून आला आहात आणि तुमच्या लग्नासाठी कोणी सोबत आहे की नाही? त्यावर तो मुलगा म्हणाला, आमच्यासोबत कोणीच नाही, कारण आम्हा दोघांना आमच्या मर्जीने लग्न करायचं आहे. तुम्ही काहीही करून आमचं लग्न लावून द्या. मी त्या बाईकडे पाहिलं तर ती बाईसुद्धा तेच म्हणाली की हो, मला माझ्या मर्जीने या मुलासोबत लग्न करायचं आहे. परंतु मला त्या दोघांवर शंका वाटत होती. हे तर पक्क होतं की ते दोघे घरातून पळून आले आहेत, पण त्या दोघांच्या वयात खूप अंतर होतं. मला काहीतरी मामला वेगळाच वाटत होता. उद्या जर पोलीस केस झाली तर विनाकारण पोलीस मलाही पकडतील, म्हणून मी त्यांचं लग्न लावून द्यायला नकार दिला. त्यानंतर त्या मुलाने त्याच्या खिशातून पैशाचं बंडल काढलं आणि म्हणाला, हे घ्या 1 लाख रुपये आणि आमचं लग्न काहीही करून लावून द्या. ही तुमची दक्षिणा आहे. मी तुम्हाला वचन देतो की आमच्यामुळे तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. खरं सांगायला गेलं तर ते 1 लाख रुपये पाहून मला लोभ झाला, त्यामुळे मी त्यांचं लग्न लावून द्यायला तयार झालो. तसंही ते दोघे स्वतःच्या इच्छेने लग्न करत होते. मी त्या मुलाला म्हणालो, ठीक आहे, मी तुमचं लग्न लावून द्यायला तयार आहे, परंतु तुम्ही एक साक्षीदार शोधा, कारण तुमच्या लग्नाची साक्षी द्यायला कुणीतरी हवं ना. तो मुलगा 1 तासात साक्षीदाराला घेऊन आला. कदाचित तो त्याचा मित्र होता. नंतर मी त्या साक्षीदारासमोर त्या मुलाचं आणि त्या बाईचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर ते सगळे निघून गेले. काही दिवसांनी एका घटनेने मला त्या जोडप्याशी भेट घडवून दिली. माझे आईवडील या जगात नव्हते. मी मामाकडेच लहानचा मोठा झालो होतो. माझं गाव या गावाशेजारीच होतं, परंतु या गावात मला एका मंदिरात पुजाराचं काम मिळालं होतं, म्हणून मी याच गावात भाड्याने खोली घेऊन राहत होतो. मला जेव्हा कधी मोकळा वेळ भेटायचा तेव्हा मी गावाच्या बाहेर नदीकिनारी भटकायला जायचो. त्या नदीकिनारी एक मोठं झाड होतं. त्या झाडाखाली बसलं की मला खूप सुख भेटायचं, कारण ते झाड माझ्या आईवडिलांनी लावलं होतं. त्यामुळे या झाडाखाली बसल्यावर मला कायम वाटायचं की माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहे. मी तिथे शांत बसलो होतो तेव्हा माझी नजर काही अंतरावर असलेल्या स्मशानभूमीकडे गेली. तिथे एक चिता जळत होती, जी अजून थंड झाली नव्हती. ती चिता पाहून मला खूप वाईट वाटलं, कारण माहीत नाही कोण माणूस आपल्या प्रिय माणसांना सोडून कायमचा निघून गेला होता. मी असंच चालत त्या स्मशानभूमीत गेलो आणि देवाजवळ प्रार्थना केला की हे महादेवा, हा माणूस आपल्या लोकांना सोडून आला आहे. त्या लोकांना आपल्या माणसाशिवाय राहण्याची शक्ती दे. तेवढ्यात माझ्या कानावर कुणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. कुणीतरी हुंदके देऊन रडत होतं. मी मागे वळून पाहिलं तर माझा जीवच गेला, कारण समोर एक महिला, जिने एक शॉल पांघरलेली होती, ती भिंतीजवळ बसून रडत होती. तिने तिचा चेहरा गुडघ्यांमध्ये ठेवला होता, म्हणून मला तिचा चेहरा पाहता आला नाही. परंतु हा अवतार आणि ती शॉल पाहून मला आठवले की ही तीच महिला आहे जी काही दिवसांपूर्वी लग्न करायला मंदिरात आली होती. तिचं रडणं ऐकून मला वाटत होतं की या बाईने ज्याच्याशी लग्न केलं आहे कदाचित तोच या जगात नसावा, म्हणूनच ही एवढी रडत असेल आणि लग्नाच्या काही दिवसानंतरच ही बाई विधवा झाली असेल. ती रडत होती, परंतु रडत रडत तिचं अचानक माझ्याकडे लक्ष गेलं आणि मला पाहून ती म्हणाली, इथे का उभा आहेस? माझं आयुष्य खराब करून तुला शांतता नाही भेटली का? जेव्हा तिने तिचा चेहरा वरती केला, ती तीच महिला होती. माझा अंदाज खरा ठरला होता, पण ती असं का म्हणाली? मी तिच्याकडे पाहिलं व म्हणालो, त्या दिवशी तुम्ही तुमच्या इच्छेने लग्न करायला आला होता ना?
मग मी तुमचं आयुष्य कसं काय खराब केलं? तुम्ही त्या दिवशी तुमच्या तोंडाने सांगितलं होतं की मला या मुलासोबत लग्न करायचं आहे. माझं बोलणं ऐकून ती म्हणाली, अरे तू माझं लग्न लावून दिलं म्हणजे तूच माझं आयुष्य खराब केलं ना? हे बोलणं झाल्यानंतर ती परत हुंदके देऊन रडायला लागली आणि आत्ताच जळालेल्या मृतदेहाची राख आपल्या हाताला चोळत होती. त्या गरम राखीमुळे तिचे हात भाजले गेले होते. मी पटकन तिला त्या राखेपासून बाजूला केलं आणि तिला विचारलं, बाई काय झालं आहे? तुमच्या नवऱ्याचं निधन झालं आहे का? तेव्हा ती म्हणाली, नाही, तो नाही वारला, मीच वारले. हे बोलून ती परत रडायला लागली. ती खूपच सुंदर दिसत होती. सतत रडत असल्यामुळे तिच्या घाऱ्या डोळ्यांच्या धमन्या लालसर झाल्या होत्या आणि तिचा चेहरासुद्धा लाल झाला होता. तिची सुंदरता पाहून मी पापण्या खाली करायला सुद्धा विसरलो होतो. त्या दिवशी जेव्हा ती लग्न करायला मंदिरात आली होती तेव्हा मी तिला एवढं बारकाईने पाहिलं नव्हतं, परंतु आज तिला पाहून मी दंग झालो होतो. मी आजपर्यंत एवढी सुंदर बाई अगोदर पाहिली नव्हती. मी तिला समजावत म्हणालो, आता संध्याकाळ झाली आहे, तुम्ही तुमच्या घरी जा. अशा रात्रीच्या वेळी तुमचं असंच स्मशानभूमीत बसणं योग्य नाही. माझं बोलणं ऐकून ती मला म्हणाली, तुम्ही मला तुमच्या घरी घेऊन चला. मी तुमची सेवा करेल आणि तुमच्या घरातील सगळी कामे करेल, परंतु त्या घरी मला परत जायचं नाही. मला चुकीचं समजू नका, मी फक्त सेवा करेल. माझा दुसरा कोणताच हेतू नाही. मला फक्त राहायला जागा पाहिजे. त्या बदल्यात मी सगळी कामे करायला तयार आहे. मी तुमच्या घरातील सगळ्या लोकांची सेवा करेल, पण त्या बदल्यात मला काहीच नको, फक्त राहायला जागा हवी आहे. तिचं बोलणं ऐकून मी शांत झालो होतो आणि तिला म्हणालो, तुम्ही माझ्या घरी येऊ शकता, पण काम देण्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. ती म्हणाली, ठीक आहे, मला आज रात्री राहायला जागा द्या. मी सकाळी दुसरीकडे राहायला जाईल, परंतु तुम्ही मला आज रात्री तुमच्या घरी राहण्याची परवानगी द्या. तुमचे माझ्यावर खूप उपकार होतील. पण मला खूप भीती वाटत होती, कारण एकट्या सुंदर महिलेला मी माझ्या घरात कसं काय ठेवू शकत होतो. परंतु ती माझ्या खूप विनवण्या करू लागली, म्हणून मी तिला माझ्या घरी घेऊन आलो. मी तिला नाही पण म्हणू शकत नव्हतो. मी तिला म्हणालो, ठीक आहे, तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला. मला शक्य होईल तेवढी मी तुम्हाला मदत करेल. त्यावर ती म्हणाली, मी तुमची खूप खूप आभारी आहे. फक्त अजून एक मला मदत करा. ही गोष्ट तुम्ही कुणालाच माहिती होऊ देऊ नका. मी गावातून नदीपर्यंत पायी चालत आलो होतो, परंतु त्या बाईसाठी मला रिक्षा करावी लागली आणि आम्ही दोघेही त्या रिक्षात बसलो. रिक्षात बसण्याआधी त्या बाईने शालने स्वतःला व्यवस्थित झाकलं, म्हणजे ती कुणाला दिसणार नाही. रिक्षा धावत होती आणि माझ्या मनात विचार चालू होते की मी या महिलेचं आयुष्य कसं काय खराब केलं होतं. ती मला दोषी का समजत होती? लग्न करायला तर ती स्वतःच तयार होती. तीच म्हणत होती की मला त्या मुलाशी लग्न करायचं आहे. आता ही रडत आहे, माहीत नाही कुणाची चिंता करून रडत होती. आता तिचा नवरा वारला तर त्यात माझा काय दोष आहे? हा सगळा विचार करतच होतो की त्या महिलेने मला परत आश्चर्यचकित केले. ती मला म्हणाली, माझा नवरा मला शोधत तुमच्याजवळ येऊ शकतो, परंतु तुम्ही त्याला माझ्याबद्दल काही सांगू नका. जर तुम्हाला मला तुमच्या घरात ठेवायचं नसेल तर मी दुसरीकडे कुठेतरी जाईल, परंतु मी त्या घरात परत कधीच जाणार नाही. मी खूप मोठं पाप केलं आहे आणि त्याची शिक्षा मला देव देत आहे. मला त्या बाईचं बोलणं ऐकून खूपच आश्चर्य वाटलं, म्हणून मी तिला विचारलं, तुम्ही असं कोणतं पाप केलं आहे जी त्याची शिक्षा तुम्हाला मिळत आहे? तुमच्या लग्नाने कोणीही खुश नव्हता का? माझं बोलणं ऐकून ती रिक्षावाल्याकडे इशारा करत म्हणाली, नाही, मी आत्ताच तुम्हाला काही सांगू शकत नाही. घरी जाओ, मी तुम्हाला सगळं काही सांगेन. मला पण ती योग्य वाटलं, कारण रिक्षावाल्यासमोर एवढं बोलणं योग्य नव्हतं. थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचलो. मी त्या बाईला माझ्या रूममध्ये बसायला सांगितलं. माझ्याकडे एकच रूम होती आणि घरात मी एकटाच राहत होतो. मग मी रूमच्या बाहेर येऊन एका खाटेवर पडलो आणि माझ्या एका शिष्याला फोन केला की मंदिरामध्ये आरती करून घे. त्या बाईमुळे मला मंदिरात जाता येत नव्हतं. ती बाई माझं रिकामा घर पाहून खूप घाबरली होती आणि मला म्हणाली, तुम्ही या घरात एकटेच राहता का आणि ही एकच रूम आहे का? मी तिला म्हणालो, हो, ही एकच रूम आहे, ती सुद्धा मी भाड्याने घेतली आहे. माझे आईवडील या जगात नाही, म्हणून मी या घरात एकटाच राहतो. मला बायको नाही आणि बहीण भाऊ सुद्धा नाही. या जगात माझं कोणीच नाही. अगोदर मी माझ्या मामाकडे राहत होतो आणि नंतर मी इथे राहायला आलो. माझं बोलणं ऐकून ती विचारात पडली आणि म्हणाली, मी पहिलीच एक पापी बाई आहे. माझ्यामुळे तुमचं घर खराब व्हायला नको.
म्हणून मी सकाळी उठून निघून जाईल, फक्त मला आज रात्री इथे राहू द्या. ती परत मला म्हणाली, मी तुमच्याकडे जेवण बनवून देऊ का? त्यावर मी तिला म्हणालो, जर तुम्ही हे सगळं करू शकता तर मी तुम्हाला इथे काम मिळवून देईल. त्या बदल्यात तुम्हाला चांगले पैसे मिळतील आणि त्यावर तुम्ही तुमचा खर्चसुद्धा भागवू शकता. ती बाई म्हणाली, हो चालेल ना, मी माझे पोट भरण्यासाठी काहीही काम करायला तयार आहे, परंतु मला त्या घरी अजिबात जायचं नाही. जर तुम्ही म्हणत असाल तर मी तुमच्यासोबत मंदिराची साफसफाईसुद्धा करून देईल, कारण ते काम करून तरी देव माझं पाप माफ करेल. ती परत एकच गोष्ट म्हणत होती की ती पापी आहे, तिने खूप मोठं पाप केलं आहे. मला तिच्याबद्दल सगळं काही जाणून घ्यायचं होतं, परंतु याआधी मी तिला काही विचारेल. माझ्या दारावर खटखट झाली. कुणीतरी माझा दरवाजा जोराने ठोकत होतं. मला थोडं आश्चर्य वाटलं की ह्या वेळेला कोण आलं असावं. मी दरवाजा उघडला तर मला कळालं की कॉलनीतले 3-4 लोक माझ्या घरी आले आहेत. त्यांना पाहून मला समजलं होतं की ते का आले आहेत. मी त्यांना येण्याचं कारण विचारलं तर ते म्हणाले, रामदास पुजारी, आम्ही तुमची खूप इज्जत करतो, परंतु ही कॉलनी सभ्य लोकांची आहे. तुम्ही इथे एकटे राहता, तुम्ही आमच्या मंदिरात पुजारी आहे, म्हणून आम्ही तुम्हाला इथे एक रूम दिली आहे. नाहीतर आम्ही एकट्या माणसाला रूम देत नाही. परंतु आज तुम्ही ज्या पद्धतीने वागलात ती योग्य नाही. आज तुम्ही तुमच्यासोबत एक बाई घेऊन आलात. आम्हाला तुमच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं आहे, जर त्या बाईला कुणाचा सहारा नसेल तर तुम्ही त्या महिलेला आमच्या घरी पाठवू शकता, नाहीतर तुम्ही इथून दुसरीकडे जाऊ शकता. आमच्या कॉलनीत इज्जतदार लोक राहतात. मला आशा आहे की तुम्ही आम्हाला समजून घ्याल आणि आम्हाला साथ द्याल आणि त्या बाईला आमच्या हवाली कराल. कॉलनीतले लोक मला शंकेच्या नजरेने पाहत होते, परंतु मला त्यांच्या बोलण्याचा जराही राग आला नाही. त्यांना म्हणालो, तुम्ही तर माझी अडचणच सोडवली. ही महिला एक गरीब आहे आणि तिला कुणाचा आधार नाही. तिला मी खूपच मजबुरीमध्ये माझ्या घरी घेऊन आलो होतो. जर तुम्ही यांना तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि काही दिवसापूर्वीच मी त्यांचं लग्न एका मुलासोबत लावून दिलं होतं. मी तुमचा आभारी आहे, कारण तुम्ही सगळ्यांनी मला समजून घेतलं. माझं बोलणं ऐकून ते सगळे कॉलनीतले लोक शांत झाले आणि म्हणाले, ठीक आहे, तुम्ही त्या महिलेला आमच्या घरी पाठवा, त्या माझ्या बहिणीसोबत राहतील. रामदास पुजारी, तुम्ही तर खूप सभ्य आहात. आम्ही तर तुमच्या अशा वागण्याने धन्य झालो की एवढे चांगले पुजारी आमच्या कॉलनीत राहतात. हे सगळं ऐकून तर मला काही अडचण नव्हती, पण त्या लोकांचं बोलणं ऐकून ती महिला मात्र चिंतेत वाटत होती. तिच्याकडे पाहून मला असं वाटत होतं की त्या महिलेला त्यांच्यासोबत जायचं नाही. मी त्या महिलेला म्हणालो, हे बघा, तुम्हाला त्यांच्यासोबत जावंच लागेल. माझं बोलणं ऐकून त्या महिलेने काहीच न बोलता त्यांच्यासोबत जायचं ठरवलं होतं आणि त्या गेल्याही. परंतु मला असं वाटत होतं की त्यांना त्या माणसासोबत जायचे नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या कॉलनीला कळले होते की मी त्या महिलेला चुकीच्या उद्देशासाठी माझ्या घरी आणले नव्हते. ती तर एक गरीब आणि बेसहारा महिला होती आणि इथे राहायला आली होती. कॉलनीतले वयाने मोठी व्यक्ती मला म्हणाले की रामदास पुजारी, आम्हाला माफ करा, आमचं चुकलं. आम्हाला वाटतं की तुम्ही या महिलेला महिला आश्रमात सोडून या, तिथे त्या खूप सुरक्षित राहतील. मी त्यांच्या बोलण्यावर होकार दर्शवला आणि माझ्यासोबत अजून एक व्यक्तीला घेऊन रिक्षा करून आम्ही त्या महिलेला आश्रमात सोडायला जात होतो. मी त्या महिलेला म्हणालो, आता आमच्याजवळ जास्त वेळ नाही, तुम्ही मला तुमची सगळी कहाणी सांगा, कारण मला तुमची खूप काळजी वाटते की नेमकं तुमच्यासोबत काय झालं आहे. माझं बोलणं ऐकून ती म्हणाली, मला क्षमा करा, माझ्यामुळे तुमची खूप बदनामी झाली आहे. माझ्यामुळे लोकांनी तुमच्यावर संशय घेतला. तुम्ही मला तुमच्यासोबत ठेवू नका, पण मला महिला आश्रमात तुम्ही तुमच्या जबाबदारीवर सोडा आणि त्या लोकांनाही सांगा की कुणी दुसरं मला घ्यायला आलं तर त्यांच्या स्वाधीन करू नका. मी म्हणालो, हो, तुम्ही त्याची चिंता करू नका, मी आश्रमातल्या लोकांशी स्वतः बोलेन. हे ऐकून तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि ती तिची कहाणी मला सांगू लागली. पुजारीजी, मी तुम्हाला काय सांगू, मी तर एक अभागी, दुःखाने ग्रस्त झालेली महिला आहे. मी खूपच निर्लज्ज स्त्री आहे. देवाकडे मी माझ्या गुन्ह्याची माफी मागते. मी जे काही केलं आहे त्यासाठी देव मला क्षमा करो. ही गोष्ट जास्त जुनी नाही, जास्तीत जास्त 2 वर्षे झाली असावी. माझा नवरा माझ्याकडे लक्ष द्यायचा नाही. माझ्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाली होती आणि मला एक 10 वर्षाचा मुलगा होता. मुलगा झाल्यानंतर नवरा मला टोमणे मारू लागला होता की मी पहिल्यासारखी सुंदर दिसत नाही.
मुलगा झाल्यापासून तुला माझ्यासाठी वेळच नाही. खरंच तू आता पहिल्यासारखी मेंटेनसुद्धा राहत नाही. तू तुझी काळजी घेत नाही, सारखी मुलाच्याच मागे असते. मी कामावरून आलो तरी तशाच अवतारात राहते, व्यवस्थित तयारही होत नाही. माझ्या नवऱ्याच्या अशा बोलण्यामुळे मी स्वतःकडे लक्ष द्यायला हवं होतं, पण मी तसं न करता सतत काळजीत राहू लागले. एक दिवस मी मैत्रिणीला फोन करून सगळ्या गोष्टी सांगितल्या की माझा नवरा माझ्याशी नेहमी नाराज असतो, नेहमी तक्रार करत असतो. तेव्हा ती म्हणाली, तू तुझ्या नवऱ्याकडे थोडं दुर्लक्ष करून पहा, त्याच्यापासून जरा लांब राहा, म्हणजे त्याला तुझी किंमत कळेल. तू त्याच्यापासून लांब राहशील तेव्हा त्याला तुझी खरी किंमत कळेल. मीही मूर्ख होते. जेव्हा माझा नवरा माझ्याजवळ यायचा, माझ्याशी बोलायचा प्रयत्न करायचा, तेव्हा मी त्याच्याशी व्यवस्थित बोलत नव्हते. त्यानंतर मी नेहमीच त्याला माझ्या तब्येतीचं कारण देऊ लागले होते. कारण नसताना मी त्याच्याशी भांडू लागले होते. पण त्याचा परिणाम असा झाला की माझा नवरा माझ्यापासून अजूनच लांब गेला होता. तो आता रात्री घरी उशिरा येऊ लागला होता. आता तर मला ते न बोलण्याचा रागसुद्धा येऊ लागला होता. आणि जेव्हा ते घरी यायचे तेव्हा मी त्यांच्याशी भांडायला सुरुवात करायचे. मी माझ्या नवऱ्याला म्हणायचे की तुम्ही माझ्याकडे आता लक्ष देत नाही, माझ्याशी बोलतसुद्धा नाही. आता तर तुम्ही घरीसुद्धा उशिराच येता, पहिल्यासारखी माझी काळजी घेत नाही. नवरा माझ्या बोलण्याकडे लक्षही देत नव्हता. ते माझा रुसवाही दूर करत नव्हते. ते माझ्यापासून अजूनच लांब गेले होते. त्यामुळे मी जास्त चिंतेत राहू लागले. या सगळ्याचा फायदा कुणी दुसऱ्यांनीच उचलला. मी माझ्या नवऱ्याचं वागणं आठवून रडत होते की माझा 18 वर्षाचा दीर माझ्याजवळ आला आणि म्हणाला की वहिनी, दादा तुमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. मला वाटतं की त्याचं नक्कीच बाहेर कोणत्या तरी बाईसोबत अफेअर असेल, कारण मी दादाला 2 दिवसापूर्वी एका बाईसोबत पाहिलं होतं. तो त्या बाईला बाईकवर बसून कुठे घेऊन जात होता काय माहीत. दीराचं बोलणं ऐकून तर माझ्या मनाचा जळफाट झाला होता. माझा रुसवा फुगवा काढण्याऐवजी ते दुसऱ्याच बाईच्या चक्करमध्ये अडकले होते. हे मला सहन झालं नाही. म्हणून मी माझे कपडे बॅगेत भरले आणि माझ्या मुलाला घेऊन माझ्या आईच्या घरी निघून गेले. मी माझ्या माहेरी काही सांगितलं नाही, परंतु माझ्या नवऱ्याला मी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही जोपर्यंत माझी क्षमा मागत नाही तोपर्यंत मी तुमच्या घरी येणार नाही. मी विसरले होते की तो एक पुरुष होता. त्यांनी माझी क्षमा तर दूरचीच गोष्ट, माझ्याशी बोललेसुद्धा नाही. आता मला माझी चूक दिसत होती, कारण त्यांनी तर मला सांगितलं होतं की मी त्यांना वेळ देत नाही. मी त्यांच्यासाठी वेळ काढायला हवा होता, त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं. आता तर त्यांनी मला फोन करणंही बंद केलं होतं. एक दिवस माझा दीर माझ्या माहेरी आला आणि म्हणाला, वहिनी, माझ्याकडे एक कल्पना आहे. यामुळे दादा तुमच्या जवळ येईल आणि तुमची माफीही मागेल. हे ऐकून मला खूप आनंद झाला. मी दीरावर विश्वास ठेवला. माझा दीर म्हणाला, तुम्ही दादासमोर माझ्या पुढे पुढे करत जा. छान मेकअप करून माझ्या रूममध्ये येत जा, म्हणजे दादाचा जळफाट होईल आणि त्याला तुमची किंमत कळेल. तुम्ही दुसऱ्याला महत्त्व देताना पाहून त्याला वाईट वाटेल. तुम्ही जास्तीत जास्त माझ्यासोबतच राहत जा, म्हणजे तुमची कमी वाटू लागल्यावर दादा बरोबर त्या बाईला सोडून तुमच्याजवळ येईल. माझ्या दीराचं बोलणं ऐकून तर पहिलं मला ते पटलं नाही, पण माझ्या दीराने मला वचन दिलं की हे सगळं ऐकल्यावर सगळं व्यवस्थित होईल, माझ्यावर विश्वास ठेवा. मी सगळं तेच करत गेले जे माझ्या दीराने मला सांगितलं होतं. एक दिवस ऑफिसवरून माझ्या नवऱ्याची येण्याची वेळ झाली होती. त्याच वेळेला मी छान मेकअप करून माझ्या दीरासोबत चहा पीत बसले होते. त्यांचा घरी यायचा टाईम असल्यामुळे मी दरवाजा उघडून ठेवला होता, कारण ते घरात येऊन पाहतील की आम्ही दोघे एकत्र बसून मस्त गप्पा मस्ती करत चहा पित आहोत. माझा नवरा आला आणि सगळं उलटच झालं. माझ्या नवऱ्याने आल्याबरोबर हे सगळं पाहिल्यानंतर रागाच्या भरात लहान भावाला मारायला सुरुवात केली. मग काय, दोघेही भाऊ खूप भांडायला लागले. त्याच भांडणात लहान भावाने मोठ्या भावाला इतक्या जोरात मारलं की ते जोरात टेबलच्या कोपऱ्यावर पडले. त्यांच्या डोक्यात टेबलचा कोपरा घुसला आणि ते जमिनीवर पडले आणि काही वेळातच माझं सगळं हरवलं होतं. हे सगळं पाहून मी खाली पडले आणि जोरात रडायला लागले होते. मी आता विधवा झाले होते. माझं जगच लुटलं होतं. मी तर स्वप्नातही विचार केला नव्हता की असं काही होईल. मला काहीच कळत नव्हतं, कारण मी हे सगळं पाहून केव्हाच बेशुद्ध झाले होते. कधी माझ्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, केव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आणि कधी त्यांचा अंतिम संस्कार झाला मला काहीच माहिती नाही. माझं तर जग लुटलं होतं. माझ्या नवऱ्याला मरून तर 4 महिने होत आले होते. हे 4 महिने मी कशी तरी राहिले होते. प्रत्येक क्षणाला मला माझ्या नवऱ्याची आठवण येत होती.
माझं माझ्या नवऱ्यावर खूपच प्रेम होतं, पण आता मी माझ्या चुकीमुळे माझ्या नवऱ्याला गमावलं होतं. मी असा काही शहाणपणा केला होता की मी त्यांच्या मृत्यूचं कारण बनले होते. मी माझ्या मूर्खपणामुळे माझं घर उद्ध्वस्त केलं होतं. एक दिवस माझा दीर माझ्याजवळ आला आणि म्हणाला, वहिनी, आता तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल, नाहीतर तुम्ही या घरात माझ्यासोबत एकट्या कशा काय राहू शकाल. लोक तुम्हाला नावं ठेवतील. मला माझ्या माहेरी जायचं नव्हतं. हे घर माझ्या नवऱ्याची शेवटची निशाणी होती. त्यांनी हे घर खूप प्रेमाने बांधलं होतं. मग मी हे घर सोडून कशी काय जाऊ शकत होते. शेवटी नाईलाजाने मी माझ्या दीराशी लग्न करायला तयार झाले. माझा दीर म्हणाला, काही दिवस हे लग्न आपण लपवून ठेवू. मला सासू सासरे तर नव्हते, परंतु आमच्या सगळ्या नातेवाईकांना हे वाटत होतं की माझ्या नवऱ्याचा मृत्यू एका अपघातात झाला आहे. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की माझा दीर हे लग्न लोकांसमोर आणायला तयार का नव्हता. मी माझ्या दीराशी नवीन संसाराची सुरुवात करण्याअगोदर मला त्याच्या चेहऱ्यावर एक शैतानी हसू दिसायला लागले होते. माझ्या दीराने हे सगळं जाणून बुजून केलं होतं. त्यानेच हा सगळा खेळ मांडला होता. मला तर असं वाटत होतं की माझ्या दीराची माझ्यावर आधीपासूनच नजर होती, म्हणूनच त्याने हे सगळं केलं होतं. मला आता समजायला लागलं होतं की माझ्या दीराचा हा सगळा प्लॅन होता, म्हणून त्यांनी हा सर्व खेळ मांडला होता. माझ्या नवऱ्याला त्याने मुद्दामहून मारून टाकलं होतं. जेव्हा लग्न करून तो मला घरी घेऊन आला तेव्हा मी 5-6 दिवस त्याच्याजवळ गेलेच नाही. त्याला स्वतःपासून लांब ठेवलं. मी त्याला म्हणाले की मी माझ्या नवऱ्याला अजून विसरू शकले नाही, म्हणून मला थोडा वेळ हवा आहे. मग आपण आपल्या संसाराला सुरुवात करू. मग आपण नवरा बायकोसारखे राहू. त्याने 8 दिवस माझं ऐकून घेतलं होतं, परंतु 9व्या दिवशी तो माझं एकही ऐकून घ्यायला तयारच होत नव्हता. तो माझं काहीच ऐकायला तयार नव्हता. परंतु मला त्यावेळी पूर्णपणे कळलं होतं की माझा दीर चुकीचा आहे. म्हणूनच मी त्या रात्री माझ्या दीराच्या घरातून पळायला लागले. तोही माझ्या मागे मागे पळत मला पकडायला आला होता. माहीत नाही त्या रात्री माझ्या मुलाला कशी काय जाग आली, आणि जेव्हा त्यांनी आम्हाला पळताना पाहिलं तेव्हा तोही आमच्या मागे आई आई करत पळायला लागला होता. मला काय माहीत होतं की माझा देव माझ्यावर इतका नाराज होता की माझं जगण्याचं कारण, माझी शेवटची आशा, माझा मुलगाही माझ्याकडून हिसकावून घेईल. मला माझ्या मुलाचा आवाज ऐकायला येत नव्हता, कारण मी पुढे पळत होते. माझ्या मागे माझा दीर आणि त्याच्या मागे माझा मुलगा पळत होता. तेव्हाच एका जोरात येणाऱ्या ट्रकने माझ्या मुलाला उडवलं. खूपच भयानक अपघात झाल्यामुळे माझ्या मुलाचा तिथेच मृत्यू झाला. एक वेळा परत माझं जीवन उजाड झालं होतं. आता माझ्या जगण्याला काहीच अर्थ राहिला नव्हता. मी परत माझ्या मुलाकडे पळत गेले, परंतु काहीच उपयोग झाला नाही. तोपर्यंत त्याने शेवटचा श्वास घेतला होता. सगळं होऊनही माझा दीर सुधारायला तयार नव्हता. माझ्या मुलाचे अंतिम संस्कार केल्यानंतर, त्याच दिवशी घरी आल्यानंतर त्याने त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करायचा विचार केला आणि तो गुपचूप माझ्या रूममध्ये घुसला. रूमला लॉक केले आणि मला म्हणाला, आता तू माझी बायको आहे. माझ्यापासून तू आता वाचू शकणार नाही. मी तुझ्याशिवाय एका क्षणासाठीही लांब राहू शकत नाही. मी तर कधीपासून तुला मिळवण्यासाठी तडफडत होतो. आता मात्र मला कोणीही थांबू शकणार नाही. तो हे सगळं बोलत होता, परंतु मला तर काहीच कळत नव्हतं. कारण आधी मी माझ्या नवऱ्याला गमावलं होतं आणि त्यानंतर आता माझ्या मुलालाही गमावलं होतं. मी एकदम शांत बसले होते. मी मनात पक्का विचार केला होता की मी या हैवानाच्या हवसची शिकार नाही होणार, परंतु त्याला माझ्या मनात नेमकं काय चालू आहे हे काय माहीत नव्हतं. मी त्याच्या कैदमधून बाहेर निघू शकत नव्हते. तो आरामात उभा होता. त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं, म्हणून मी पटकन दाराचं गेट उघडून बाहेर निघून आले. तो माझ्या मागे आला होता. मी त्याच्यापासून वाचून त्या स्मशानात आले होते, जिथे माझ्या मुलाची चिता अजूनही थंड झाली नव्हती. माझा दीर माझा गुन्हेगार होता. त्याने माझ्या हसत्या खेळत्या जीवनात आग लावली होती. जर मी माझ्या दीराच्या बोलण्यात आले नसते तर आज माझं आयुष्य वेगळं असतं. मी माझ्या नवऱ्याबरोबर आणि मुलाबरोबर आनंदात असते. त्या महिलेची दुःखद जीवनकथा ऐकून मीही दुःखी झालो होतो. तिच्या मूर्खपणामुळे किंवा नादानीमुळे तिने तिच्या नवऱ्याला गमावलं होतं. तिचा मुलगाही तिच्या हातात राहिला नव्हता. जर तिने थोडं समजूतदारपणे काम केलं असतं तर ती आपल्या नवऱ्यासोबत आज आनंदाने जीवन जगत असती. मी तिला एका महिला आश्रमात सोडून आलो होतो. तीही चुपचाप त्या आश्रमात गेली होती, परंतु आजही ती तिचे अश्रू पुसत जात होती, कारण हाच तिचा ठिकाणा असावा. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गुंफण या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आणि तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.